उद्याच काय आहे? रमा एकादशी. बरोबर. रमा एकादशीचं महात्म्य प्रचंड आहे. आता आपल्या एकादशीचं महात्म्य सांगायला जर आपण गेलो ती वेळ प्रचंड जाईल. मी फक्त थोडक्यात रमा एकादशी सांगून पुढे जाणार आहे. रमा एकादशी ही प्रत्येकाने केलीच पाहिजे. ज्याने बसलेल्या मठात माझ्या सहित यत्किंचित सुइतकं सुद्धा पाप केलं नाही ते हात वर करा. ज्याने आतापर्यंत यत्किंचित सुईच्या टोका इतकं सुद्धा पाप केलं नाही त्याने हात वर करा. होत असत. ठीक आहे. आणि म्हणून उद्याची एकमेव अशी रमा एकादशी आहे की ज्या एकादशीच्या उपासाच्या व्रतोपासनेने तुमचं सगळं पापाचं क्षालन होतं आणि भगवान महाविष्णूंची अखंड कृपा होते. आलं लक्षात? म्हणून जर कोणी आतापर्यंत एकादशी कोणी धरली नसत तरी किमान उद्या दिवस जरी कार्तिक एकादशीची जर महात्म्य मी कथा भाग सांगितलं तर आपलं आजचं प्रवचन त्याच्यावरती. मला थोडं दिवाळी हा विषय संकल्प सांगायचा. मागे पुढे मी एखाद्या दिवशी ती कथाही तुम्हाला निश्चित सांगेल. पण उद्याची रमा एकादशी ही प्रत्येकाने करायचीच आहे. उद्याच्या दिवस कंपल्सरी प्रत्येकाने उपवास करायचाच आहे. उद्या जर यदा कदाचित उपवास नाही केला तर काय होते ती ऐका. जन्माला आल्यापासून जर का आतापर्यंत रमा एकादशी ज्यांनी कोणी पकडलेली नाही, ज्यांच्या महिन्याच्या एकादशी त्यांचा काही दोषच नाही, विशेषच नाही. पण कधी एकादशच नाही ज्या लोकांना आणि त्यांनी उद्या एकादश धरले नाही तर जन्मापासून आतापर्यंत जेवढे पाप केले तेवढे डबल होते. मग उद्या डबल वाढवायचे का कमी करायचे तुमच्या लक्षात घ्या. संपला उद्याचा दिवस. वसुबारस रमा एकादशी. परवा काय? धनत्रयोदशी. आता धनत्रयोदशी म्हणजे काय? धनत्रयोदशी म्हणजे धन्वंतरी देवताची पूजा करणे. समुद्र मंथन करत असताना धन्वंतरी देवता प्रगट झाली. त्या प्रागट्यकरणाच्या दिवसाला धनत्रयोदशी असं म्हणतात. या दिवशी जो कोणी धनत्रय म्हणजे आता हा जो देव प्रगट झाला तो प्रगट होताना एका हातामध्ये अमृत कलश ठेवून आला आणि दुसऱ्या हातामध्ये आयुर्वेदाचं शास्त्र आणलं. म्हणून उद्याची पूजा ती जी धन तुम्ही ठेवता धन, बरोबर ना, त्या धनाचा आणि धनत्रयोदशीचा दूर दूरपर्यंत संबंध आहे. असंच झालंय आपलं. नियम का बोला आपला असं आहे. जे करायला पाहिजे जे आपण करत नाही, जे नकोय करायला ते करून बसतो. धनत्रयोदशीला काय करायचंय महाराज? कुठली पूजा करायची, कशी पूजा करायची, का करायची, काय विशेष आहे? तर खरं धन्वंतरी देवताची पूजा आहे. या पूजेच्या दिवशी खरं तर अमृत कुंभ पूजला जातो. अमृत कुंभ म्हणजे उद्या काय करायचंय? धनत्रयोदशीच्या दिवशी एक पाण्याचा तांब्याचा स्वच्छ गडवा घ्यायचा. त्याच्यामध्ये पाणी आणि तुळशीची पानं आणि त्याच्यावर एक तबकडी करते, तांबण असेल, छोटीशी प्लेट असेल, त्याच्यामध्ये धान्य भरायचं. मग त्या धान्यामध्ये तुम्ही जे धन ठेवताय ते ठेवलं तरी चालेल, तांदूळ ठेवलं तरी चालेल. बस तांदूळ किंवा हे दोनच धान्य ठेवायचे आणि त्याच्यावर एक सुपारी किंवा ज्यांच्याकडे धन्वंतरी देवताची मूर्ती आहे अशी मूर्ती ठेवायची. ही पूजा करत असताना कलशावर ते तबकडी ठेवण्यापूर्वी एक तर उजव्या हाताची झाकणी कलशावर ठेवायची. आतमध्ये जे अमृत कलश मध्ये जे पाणी आहे ते तीर्थ आहे, ते अमृत आहे, हा भाव तुमचा पाहिजे. तर तुळस हे अमृत संजीवनी आहे. तुळस हे अमृत संजीवनी, पाणी हे अमृतच आहे. आणि ते एकत्र केल्यानंतर उजव्या हाताची झाकणी ठेवून प्रार्थना किमान एवढी करावी की हे धन्वंतरी देवता, माझ्या कुटुंबामध्ये कोणालाही कसल्या प्रकारचा आधी व्याधी रोग काही होऊ नयेत. आम्ही घरातले सगळे लोक आनंदी सुखी उत्तम आरोग्य प्राप्त व्हावं आणि ज्यांना कोणाला आमच्या घरात आजार आहे त्या सगळ्यांचे आजार निघून जाऊ दे.
अशी प्रार्थना करायची. प्रार्थना करत असताना उजव्या हातावर जे अग्निहोत्र असतं त्या अग्निहोत्रातलं तुमची ऊर्जा त्या पाण्याला स्पर्श करत असते. पाणी अभिमंत्रित होत असतंय आणि मग त्याच्यावर धन्वंतरी देवताचं आवाहन करायचंय. आणि मग तुम्ही त्या तबगडीमध्ये धन असेल, तांदूळ असेल ते ठेवून ज्याच्याकडे मूर्ती आहे त्यांनी मूर्ती ठेवा, ज्यांच्याकडे मूर्ती नाही त्यांनी सुपारी ठेवा. आणि त्या सुपारीला धन्वंतरी देवता म्हणा. नुसतं धन पूजून धनत्रयोदशी होत नाही. धन्वंतरी देवता म्हणून सुपारी ठेवा आणि धन्वंतरी देवताचा मंत्र म्हणा. काहीच नाही आठवलं तर ओम औषध चक्राय नारायणाय नमो नमः एवढं तरी मंत्र लेला होतंय म्हणा. थोडं एक अर्थ सांगा, अजून सोपं सांगतो. ओम औषध चक्राय नमः एवढं जमतंय का? ना औषधाची सवय प्रत्येकाला गोळ्या बिस्किट किंवा ओम धन्वंतरी देवता नमः असा मंत्र म्हणा आणि त्याची पूजा करा. पूजा करताना हळद कुंकू फिक्सच असते आपलं, पण पुढचा देव आहे का बाई आहे कळलं पाहिजे. खबरदार पुरुषाला हळदी कुंकू लावला जातात, अजिबात लावायचं नाही, नाही तर हळद दुसरी कुंकू बसलो सगळं बोलत होते ते. बऱ्याचदा तुम्ही पतीला सुद्धा कुंकाचं नाम लावतात, वर हळदीचं बोट लावतात. हळद का लावतो तुम्ही? काय संबंध आहे का? त्याला एका हळद लागली त्याची जखम अजून बरी नाही. तुम्ही अजून कशाला जखम सोडताय? म्हणून कधीही कुठल्याही पुरुषाला अजिबात हळदी कुंकू लावायचं नाही. बोटावर निमंत्रण ठेवा. हळदी कुंकू आलं की आपलं समोरायचं, पुढं बघायचं काय आणि मग लावायचं. ठीक आहे. ह्यांच्यामुळे माझं प्रवचन दुसरीकडे जात नाही. हळदी कुंकू देवाला काय म्हणणार? आता देव आहे, धन्वंतरी देव आहे, काय म्हणणार तुम्ही? बाबा चंदनाचा टिक्का लावा, नसेल चंदन तर हळद ओली करून लावा. बस कुंकू व्हायचं नाही. अक्षर व्हा, फुलं व्हा, नैवेद्य म्हणून दूध या सगळ्या गोष्टी अर्पण करून प्रार्थना करायची. आणि ती पूजा संपन्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या कलशातलं पाणी फेकून द्यायचं नाही. आपल्याकडे सुरुवात त्याची ठरलेलंच आहे. गाढवा भरायचा पूजेचा, रात्रीचा असेल सकाळ व तुळशीला की तुळस उगवाना एवढं पाणी कुंकाचं होतं. तेच पाणी अभिमंत्रित झालेले देवतांची स्थापना त्याच्यावर आहे. दुसऱ्या दिवशी ते पाणी घरातल्या सगळ्या लोकांनी पाणी घेऊन द्यायचंय. तेच पाणी प्यायचंय, कुठेही शिंपडायचं नाही. घरात राहिलेलं सगळं पाणी पिण्याच्या भांड्यात टाकून द्यायचं. म्हणून पाण्यात फक्त पाणी तुळस टाका, त्याच्यात ते हळदीकुंकाची बोटं बुडवा आणि काय सुपारी 1 वाटी रुपया काही टाकू नका. त्या 2च गोष्टी टाकायच्या. ते अशा पद्धतीने धन्वंतरी देवाची कृपा होईल. तुम्हाला इथून पुढचं वर्षभर कसलाच तुम्हाला आजार होणार नाही, आधी होणार नाही, व्याधी होणार नाही. आणि ज्यांना झालंय त्यांना द्या, त्यांच्या कमी होते. अशी धन्वंतरी देवताची पूजा आहे ती. उगा आपलं धन आणायचा, बोल टाकायचा, हर हर महादेव, त्यांची पूजा सुरू लागली. त्याचा संबंध नाही काही. आलं लक्षात? धनत्रयोदशी. आता त्याच दिवशी धनत्रयोदशीला अजून एक धर्मशास्त्रामध्ये उत्तम कथा. हेम नावाचा एक राजा होता. ऐका, झालं आता 5 मिनिटं संपवून टाकतो. तो राजा प्रचंड भक्तिमान. पण धनत्रयोदशी का करायची ते सांगतो. प्रचंड धनवान आणि धर्मशील, भक्तिशील आणि देव ब्राह्मण या सगळ्यांना मानणारा, पूजणारा. बऱ्याच वर्षाने भगवत कृपेने त्या राजाला पुत्र संतान प्राप्त झाला. एवढा आनंद झाला त्या राजाला की पूर्ण राज्यामध्ये त्यांनी प्रचंड दान धर्म केले. गोरगरिबांना वस्त्र असतील, अन्न असेल, वाटेल तेवढं सगळं त्यांनी दान करून आनंद उत्सव त्या ठिकाणी साजरा केला. आणि आपल्या राज्यातल्या सगळ्या ज्योतिषांना बोलून घेतलं. ज्योतिषांना विचारलं की ही पत्रिका माझ्या मुलाची, ही पत्रिका, या पत्रिकेनुसार या मुलाचं भविष्य सांगा. सगळ्या ज्योतिषांनी पत्रिका पाहिली आणि एकमेकाच्या चेहऱ्याकडे पाहू लागले. पंडितांनी एखाद्या ज्येष्ठ पंडितांनी बाकीच्या पंडितांकडे पाहिलं आणि कनिष्ठ पंडितांनी ज्येष्ठ पंडितांकडे पाहिलं.
एकत्र सगळ्यांचा एक निर्णय झाला. राजाला सांगायचं कोणी तर ज्येष्ठांनी सांगितलं, ज्येष्ठ पंडितांनी सांगितलं, राजन क्षमा करा, पण या मुलाचं लग्न झाल्यानंतर 4थ्या दिवशीचा मृत्यू होईल. 4थ्या दिवशीचा मृत्यू होईल. राजा अत्यंत घाबरला. काय करावं, कशा पद्धतीने करावं? याला तर हा राजकुमार आहे, एकुलता आहे की याला वाचवणं त्याचा आद्यधर्म आहे, त्याचं कर्तव्य होतं. मग राजाने असं केलं की असा एक प्रदेश बघा, असा एक प्रांत बघा, असा एक राज्य करा की त्या राज्यात स्त्री नसणार, मुलगी स्त्री अजिबात कुठे नसणार. म्हणून त्याने असे एक प्रांत आणि असं एक राज्य पाहिलं. त्या राज्यामध्ये स्वतःच्या मुलाला तिथे सोडून दिलं की ज्या राज्यामध्ये लांब लांब दूर दूर पर्यंत एकही स्त्री नव्हती. आता मात्र काळजी राजाची गेली असं राजाला वाटलं. पण जे घडे ते नटले, ते त्रिवार सत्य. आणि भगवंताची लीला अशी की त्या राजाचा मुलगा जंगलामध्ये फिरत असताना एक राजकुमारी त्या ठिकाणी त्याला दिसली. माया राजकुमारी पाहिली, दोघांचे नयन एकमेकास स्पर्श झाले, दोघांमध्ये नयनातून प्रेम निर्माण झालं आणि एका क्षणामध्ये ते लग्न तयार झाला. प्रेम आधार असतो, हे केल्यानंतर ठेस लागल्यानंतर कळते. चांगली चांगली त्यात फरफलून निघाली. तसं राजाच्या पोराला लक्षात आला, गोल केला. सुरुवातीला मजा वाटली त्याला, आणि लग्न जसं झालं महाराज 4थ्या दिवशी खलास पोरग मेलं. आता त्याची जी पत्नी होती राजकुमारी, पती परमेश्वराचं निधन झाल्यानंतर मात्र तिला न्यायला आला जो यम होता, ते यमाने प्राण काढले आणि यम निघाला. तशी ही बाई त्या हेमराजाच्या सुनबाई राजकुमारची धर्मपत्नी यमाच्या पाठीमागे धावत निघाली. काही करा पण माझ्या प्राणनाथाचे प्राण परत द्या. एवढं अनुष्ठान, एवढं जप बंद केलं तिने की यमाला प्रसन्न करून घेतलं आणि आपल्या पती परमेश्वराचा प्राण पुन्हा वापस घेतला. तो दिवस म्हणजे धनत्रयोदशीचा. आणि मग त्याच्यासाठी काय सांगितलं, यमाने सांगितलं, जर तुला तुझ्या पतीचा प्राण पाहिजे असेल आणि तुझ्या पतीचा अपमृत्यू झालाय, अचानक मृत्यू झालाय आणि असा मृत्यू होऊ नये असं वाटत असेल तर दक्षिण दिशेला आजच्या दिवशी एक दिवा लाव, म्हणजे इथून पुढे तुझ्या घराण्यामध्ये कुटुंबामध्ये कोणाचाही अपमृत्यू होणार नाही. म्हणून त्रयोदशीच्या दिवशी ऐका, दक्षिण दिशेला एक दिवा लावू द्या. कुठे? दक्षिण दिशेला. तो दिवा कशाचा असा याच्यात शास्त्र आहे. शेणा मातीचा दिवा केला जातो, शेणा मातीचा दिवा किंवा कणकेचा दिवा, अशा 2 दिव्यापैकी एक दिवा चालतो. बाकी निरंजन, तांब, पितळ, सोनं चालत नाही. दक्षिण बाजूला एक दिवा त्रयोदशीला संध्याकाळी लावायचा कणकीचा, त्याच्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आणि त्याची जी काकडा असतो म्हणजे वात बुक्क्यामध्ये काळी करायची काय, आणि खाली थोडस शेणाने सारवायचं आणि त्याच्यावर तो दिवा लावायचा. तो दिवा लावताना घरातल्या जेवढी लोक आहेत त्यांच्या अंगाने ओवाळून घ्यायचा, ओवाळायचा असा, आणि दक्षिण बाजूला ठेवायचा. जो जो कोणी दक्षिण बाजूला दीपदान करण्याला दीपदान म्हणतात, जो जो कोणी दीपदान करत त्याच्या घरातला अपमृत्यू टळेल, किंबहुना कुठल्याही प्रकारचा अपमृत्यू होणार नाही. म्हणून प्रत्येकाने दक्षिण बाजूला दिवा लावण्याची प्रथा आहे. किती जण लावत होते दिवे? लावलाय का दिवा कधी? हा, बर. आणि ज्यांनी नसेल लावले दिवे तर त्यांनी काय करा, धनत्रयोदशीच्या दिवशी त्या ठिकाणी तो दिवा लावायचा. आणि म्हणून यम दीपदान असं त्याला म्हटलं जातं, जे धनत्रयोदशीच्या दिवशीच पुन्हा अमृत संजीवनी प्राण मिळाला. कुठल्या दिवशी? त्रयोदशीला. म्हणून यमदीपदान 2 दिवसात, कधी कधी त्रयोदशी चतुर्दशी एकत्र करतात, म्हणून चतुर्दशीला कधी कधी काही लोक लावतात, पण शास्त्रानुसार त्रयोदशीला यमदीपदान त्या ठिकाणी लावायचं. आता त्रयोदशीचा आपला विधी संपला. काय केलं आता पुढे?
नरक चतुर्दशी, बरोबर ना? आणि दिवाळी पाडवा दुसऱ्या दिवशी. नक्की आहे का तुमचं? थांबा मी बघतो, मी घेऊन आणते. असे कसं म्हणता? ऐका, नरक चतुर्दशीच आहे. आणि नरक चतुर्दशीलाच आपल्याकडे छोटी दिवाळी म्हणतात, ज्याला आपल्याकडे आता दीपावली म्हणतात. 2 दिवाळी असतात. किती दिवाळी? 2 दिवाळी. एक छोटी दिवाळी, तिला आत्ताची उद्याची नरक चतुर्दशीच्या दिवशी, तिला काय म्हणतात? धाकटी दिवाळी. आणि थोरली दिवाळी कधी असते? लक्ष्मी पूजनाला. आणि देव दिवाळी देव दिवाळीला. आता त्याला काय कितीच नाही सांगितलं. ऐका, आता आपल्याला काय ऐकायचंय? नरक चतुर्दशी. बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती, कथा सगळ्यांना दरवर्षी मी सांगत असतो, तरी ओझरती कानावर तुमच्या असावी म्हणून ऐका. भौमासुर नावाचा एक असुर दैत्य, नरकाचा अधिपती, म्हणून त्याला नरकासुर सुद्धा म्हणतात. पण मूळ नाव त्याचं भौमासुर. प्रचंड शक्तिमान, अतिशक्तिमान, महाभयंकर शक्तिमान. आणि एवढा अत्याचार हे महाराज जवळजवळ 16,000 स्त्रियांना त्यांनी नरकामध्ये कोंडून ठेवलं होतं, बांधून ठेवलं होतं. आणि त्याला त्याचा वध करायचा म्हणून सगळ्या देवतांनी प्रार्थना केली. इंद्राने देवांनी सगळ्या देवांनी भगवान श्रीकृष्णाकडे आले, कृष्णा तूच आम्हाला करू शकतो. त्राहिमा, परंतु ऐका, त्या भौमासुराला, त्या नरकास भौमासुराला वरदान होतं की याचा वध एका स्त्रीच्या हातून होईल. भगवान श्रीकृष्ण म्हणजे ठीक आहे. आणि भगवान श्रीकृष्णाने त्याच्यावर युद्ध करण्यासाठी एकटे गेले नाही. एकच युद्ध असे की दोघं नवरा बायकोनी केले. एक युद्ध भगवंताने असं केले की दोघं नवरा बायकोनी मिळून एक युद्ध केले. आणि ते म्हणजे या नरकासुराचा वध करण्यासाठी देव निघाले. देव व्यक्ती नाही निघाले, सत्यभामाला घेऊन निघाले. देवाच्या पत्नी किती? 8 बायका आहेत. किती? 8. कृष्णाच्या किती पत्नी आहेत? तुम्ही किती म्हणला असता? नाही, तू 4 म्हणजे दाजी, तुझं काय अभ्यास कधी उद्या म्हणजे एकच झाले. तुझ्या सांगण्याने आज शास्त्रात होईच. हा, दादाच एक आहे. नाही, काही लोक 16,000 म्हणतात. तुमची एक हायती टिकवा, देवाच्या नंतर मोजा. देव निघाले झाला, बरं एकटी नाही निघाले, बायकोला घेऊन निघाले. सत्यभामा गरुडावर बसले देव, गरुडावर सत्यभामाला पुढे बसवलं. आणि सत्यभामाला घेऊन देव नरकासुराचा वध करण्यासाठी, भौमासुराचा वध करण्यासाठी, भौमासुराचा चिरंजीव त्याचा वध करण्यासाठी आणि त्याचे 6 पुत्र या सगळ्यांचा वधासाठी भगवंत स्वतः आपल्या धर्मपत्नीला सत्यभामाला घेऊन निघाले. नरकामध्ये पोहोचले. भौमासुराचं आणि भगवंताचं, कृष्णाचं प्रचंड महायुद्ध झालं. आणि त्या युद्धाच्या करत असताना गरुडाचं सारथ्य सत्यभामा करत होते. आणि सत्यभामाने ज्यावेळेस कृष्णाला आघात होऊ लागला, त्यावेळेस सत्यभामाने अशी एक शक्ती अभिमंत्रित करून ब्रह्मास्त्र सोडलं आणि नरकासुराचा, त्या भौमासुराचा वध झाला. जसा वध झाला, अनेक राक्षस तिथे नरकामध्ये प्रचंड भयंकर युद्धामध्ये एवढे राक्षस भगवंताने मारले की त्या भगवंताचा अंग सगळं रक्ताने माखलं होतं कृष्णाचं. आणि हे युद्ध संपल्यानंतर त्या नरकामध्ये बंदिवान केलेल्या त्या राजाने 16,000 जगस्त्रिय त्यांना मुक्त केलं. ऐका, आता बारकाई घेतलं. 16,000 बायका बाहेर आल्यानंतर त्यांनी कृष्णाला शरण गेले, हात जोडण्यासाठी. वा. आणि या राज्याच्या कुमारिकांमध्ये
या दुष्ट नरधमाने आम्हाला बंदिवान केलं. अनेक वर्ष आम्ही इथे या नरकामध्ये अनेक नाना यातना भोगत आहे. भगवंता तू आला, आम्हाला सोडवलं, तुझी कृपा झाली. भगवंता खरं सांगू, आता आम्हाला इथून पुढं आमचं जीवन कसं? आम्ही बाहेर पडल्यानंतर आम्हाला समाज काय म्हणेल? आम्हाला बाली कोण आहे का? आम्हाला लोक समाजात मान देतील का? आम्हाला सांभाळतील का? तू काहीतरी आमच्यावर कृपा कर, काहीतरी तुझं आमचं नातं जोड. म्हणून ते सखयेचं नातं, 16,000 सखया, 16,000 पत्नी नाही. ते नातं भगवंताने त्यांना दिलं आणि त्यांना मुक्त केलं. आणि म्हणून त्या दिवशी नरकासुराचा वध केल्यामुळे नरक चतुर्दशी, चतुर्दशीच्या दिवशी केल्यामुळं त्याला नरक चतुर्दशी असं म्हणतात. देवाच्या अंगावर रक्त पडलेलं तर सत्यभामाने सगळं काय करावं? पहाटे 4 वाजता महाराज सत्यभामाने पहाटे 4 वाजता ब्रह्ममुहूर्तावर चांदीचं चौरंग भगवंताला बसवून तेलाने अभ्यंग स्नान घातलं. कुणाला? भगवंताला. किती वाजता? पहाटे 4 वाजता. कोणी घातले स्नान? सत्यभामाने. आपली सत्यभामा किती वाजता उठली? तसे कृष्णाला म्हणजे सावध राहिला आता. तर मग सत्यभामाने सावध राहा की किमान आता उद्याच्या 2-3 दिवस तरी लवकर उठा. 4 वाजता अभ्यंग स्नान असते. पहिली अंघोळ म्हणतात त्याला, अभ्यंग स्नान असते. आणि अभ्यंग स्नान करत असताना तुम्हाला माहितीये का काय अभ्यंग स्नानाची बोली असते? असं चौरंग ठेवणारा रांगोळी वगैरे सत्यभामा आई साहेबांनी काढली. भगवंता त्या ठिकाणी पिवळा पितांबर दिसून बसलेले. वा! आणि पिवळा पितांबर दिसून त्या सत्यभामाने तेलामध्ये त्या ठिकाणी तेल देवाच्या अंगाला लावलेलं आहे. सगळ्या अंगाला मली काढून देवाच्या अंगाला जे काही अक्षरात रक्त लागलेलं आहे ते सगळं काढून त्यांना अभ्यंग स्नान घातलं. म्हणून दिवाळीचं अभ्यंग स्नानाची प्रथा आपल्याकडे पडली. म्हणून आपल्याकडे सुद्धा अभ्यंग स्नानाला अनन्य साधारण महत्व आहे. म्हणून प्रत्येक सत्यभामाने किमान 1 दिवस तरी पहाटे 4 वाजता उठणं गरजेचं आहे. पहाटे 4 वाजता 3 आंघोळ करणं गरजेचं आहे. तरी ही पारोशी त्याला आंघोळ घालतो, त्याचा फरक तुझी आवड त्याच्यावर बसलो दक्षिण पूजेला जात काय ऐका. हा, आणि चौरंगावर आपला श्रीकृष्ण बसवायचं सकाळी. आणि कृष्णाने पितांबरोबर नेसा बसा आणलं पेन घेऊ काय कृष्ण पुरीला पिवळा पितांबर नेसा कृष्णाने. सत्यभामाने चांगली सकाळी मोगरा वेगळा तपासा बांधून घेतो. चांगली सकाळी आखंड शिंत बिंत मारून मस्त पैकी 9वारी साडी नेसून असं चांदीच्या वाटीमध्ये असं तेल बी सदैव चौघडा लावा. मोबाईलला मस्त पैकी वातावरण दिवे आहा धूप दीप करा. वा 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 वा. मग कृष्णाला म्हणा अहो ऐकलं का? वा कृष्ण काय बोलत सुटत. पण कृष्ण आपला बसत. पण सत्यभामाने ज्यांना बसला की मग त्याच्या पायाला तेल लावून आणि जुने भांडणं काढू नका त्याचा नाही तर सांगताना सांगतानी अभ्यंग स्नान. हा गोड प्रेमीचा अभ्यंग स्नान करा. आणि त्या दिवशी सत्यभामाने स्वतः कृष्णाला आंघोळ घातली होती. तुम्हाला आठवतंय का तुम्ही कृष्णाला आंघोळ घातली वर्षभरात कधी? मलाच माहित नाही ते केव्हा आंघोळीला येतो. उद्या दिवस कृष्णाला आंघोळ घाला, कुठं जात नाही ते. आणि तुम्ही स्वतः त्याला स्नान घालायचं. आणि पहिली स्नानाचा मान कृष्णाला मग मुलांना असं असतं ते. मग स्नान झालं की त्यांना औषण करा, गंध लावा, गोड पेढे भरवा. आणि मग तुम्ही जे काही फराळ स्वादिष्ट केलेला आहे किंवा विकत आणलेला आहे ते कृष्णाला द्या. मग कृष्ण आनंदित होईल आणि फक्त आशीर्वाद द्या तुम्ही. बस. नाहीतर सत्यभामा मध्ये माझ कृष्ण खुश आहे चला ब्रँडेड मध्ये अजिबात
तर ज्योतिचंद चंदूबाबा जगताप अजिबात बरोबरच नाही आपल्याला. कृष्णाने असायचं जय हरी जय हरी. सत्यभामा किती लागायला येऊ द्या, पण कृष्णाने सावध राहा. दिवाळी आहे, देवाला नको. झाली नरक चतुर्दशी. आणि या नरक चतुर्दशीला चारच्या पुढे जेवढी लोक उठतात, 4 वाजून 1 मिनिट 2 मिनिट 3 मिनिट 5 मिनिट 1 मिनिट जरी गेला ना की नरकासुर होणार. कोणी वाचत नाही, सगळी नरकात रक्त व्याधी तुम्हाला ह्याच भाषेत बोलणं होत नाही. उठा ना लवकर, उठा उठा दिवाळी मोठी साधनाची वेळ आहे. काय प्रॉब्लेम आहे तुमचा एक दिवस? प्रत्येकाने पहाटे सकाळी उठलंच पाहिजे. गजर लावा 2चा म्हणजे 3 वाजेपर्यंत. नरक चतुर्दशी संपली, आता दुसरा दिवस आहे. धाकटी दिवाळी संपली, आता काय येते? थकली दिवाळी, लक्ष्मी कुबेर पूजन. कधी विचार केला का अमावस्याच्या दिवशी लक्ष्मी आणि कुबेर पूजन का आहे? कशासाठी का करायचं? आणि लक्ष्मी कुबेराचं एकत्र पूजन का? एका भगवंताचं लग्न होतं, भगवान नारायणाचं. आणि भगवंत नारायणाचं लग्न होत असताना त्यांना लग्नासाठी कर्ज घेतलं त्यांनी. कुणाकडून? कुबेर. कुबेर कोण आहे? रावणाचा सावत्र भाव आहे. रावणाचा सावत्र भाव. विश्रमान ऋषी मुनींचे हे 2 पुत्र म्हणजे कुबेर आहे आणि रावण वगैरे बाकी सगळे. तर हे सगळं जे आहे, तर कर्ज झाल्यानंतर त्या लक्ष्मीबरोबर लग्न झाल्यानंतर त्या लक्ष्मीच्या आल्याने कृपेने ते इतकं ईश्वरी मिळालं त्यांना की ते सगळं कुबेराचं देऊन प्रचंड शिल्लक राहत गेलं. आणि जेवढं लक्ष्मी त्यांना देईल तेवढं कुबेराचा धन वाढत गेला. आणि कुबेर त्या ठिकाणी प्रसन्न झाला की जितकं तुम्ही कर्ज घेतलं होतं देवा त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने दिलं. म्हणून आजच्या दिवशी जो कोणी लक्ष्मी आणि कुबेराचं एकत्र पूजन करेल त्यांना प्रचंड लक्ष्मीची आनंद कृपा. आता इथं छोटीशी गोष्ट आहे का, मी लक्ष्मी पूजन अनेक लोकांच्या घरी बघितलं, ते गुंडके आणतात सगळे. आणतात असतात का नाही? ते 5 गुंडके असतात, बत्ताशे असतात, परत सुरमुरे असतात, अजून ती मातीची लक्ष्मी असते. आणि आपली अलक्ष्मी, तिला आपल्या ग्रामीण भागात काय म्हणतो आपण? केशव. ठीक आहे, तिला अलक्ष्मी म्हणतात. लक्ष्मी अलक्ष्मी. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी नीट बारकाईने ऐका, फक्त लक्ष्मी आणि कुबेर पूजन आहे, अलक्ष्मी पूजन नाही. अलक्ष्मी जावी म्हणून प्रार्थना आहे, अलक्ष्मी जावी म्हणून प्रार्थना आहे, अलक्ष्मीचं पूजन नाहीच आहे. आणि आपण काय करतो घरी, असं मस्त वगैरे मी वस्त्र वगैरे आणतो, ते गुंडग्यात घेतो. तर गुंडग्यांचं मला अजून कळलं नाही काय म्हणतात काय नाही. काही लोक त्या गुंडग्यात कुणी धरण टाकतं, कुणी हरकुंड टाकतं, कुणी काही पैसे टाकतं, कुणी त्याच्यावरती बोलावतं. नक्की काय आहे ते तुम्हाला माहिती होतं? काय नाही, बाजारात मिळते आणायचं. मुळात माझ्या माहितीप्रमाणे त्या जे काही गुंडग्या आहेत त्या 8 असाव्यात, त्यात अष्टलक्ष्मी म्हटलं जातं. त्या 5चा काही साधा अर्थ नाही. 8 आणाव्यात, 8 लक्ष्मी. 8 लक्ष्मी, औदार्य लक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, अशा 8 लक्ष्मी. आणि ते सगळं त्याच्यामध्ये ते भरावं लागतं. म्हणजे पूर्वी पूजन करत असताना तेवढं त्यांच्याकडे सोनं होतं, रांजण म्हणून, म्हणून ते 5-5 घडे ठेवत होते. आता तुमच्याकडे किती? आपल्याला काही करायचं मस्त काय करायचं, आणले तर 8 आणायच्या, एकतर 5 आणा. पण त्यात भरून व्हावं, लक्ष्मीचे जे काही पात्र ते भरून व्हावं म्हणून एका ह्याच्यामध्ये काय असावं? धन असावं. हलकुंड लक्ष्मी स्वरूप म्हणलं जातं. त्याच्यानंतर सुट्टे पैसे असतील, अजून बाकीच्या काही असतात, त्या सगळ्या धनस्वरूपाला जे वस्तू आहेत त्या सगळ्या त्याच्यामध्ये लक्ष्मीची पूजन करत असताना जसं आपण एखाद्या वस्त्र टाकून धान्य, त्याच्यावर कलश आणि कलशामध्ये पाणी, हळद, कुंकू, गंध, अक्षता, फुलं हे सगळं ठेवून
त्याच्यावर आपण काय करतो, तामणाच्या म्हणजे त्या डब्यामध्ये आंब्याचा रहा आणि त्याच्यामध्ये धान्य भरून लक्ष्मी आणि कुबेर या दोनच गोष्टी ठेवायच्या. इथे त्या पूजनावर तिथे केरसुणी ठेवायची. अलक्ष्मीची पूजा केली. आता ऐका काय झालं, दिवाळीचा सण होता, असाच होता दिवाळीचा सण. आणि दिवाळीचा सण लक्ष्मी पूजन प्रचंड लक्ष्मीच्या मंदिरामध्ये गर्दी, अशी गर्दी महाराजा की भयंकर अख्खं गाव पंचकृषी अख्खा संपूर्ण प्रांत लक्ष्मीच्या मंदिराच्या दर्शनासाठी, जगज्जननी महालक्ष्मीचं दर्शन करण्यासाठी एवढ्या 8-8, 10-10, 20-20 किलोमीटरच्या लाईन दर्शनासाठी. आणि शेजारीच एक दुसरं मंदिर होतं पलीकडं, तुटलेलं फुटलेलं, त्यात अलक्ष्मी होती. तिचं नाव अवदसा. काय म्हणतो तिला आपण? अवदसा. आता एक आपलं घरी घरच्यांनी दिवाळी करून दिली, म्हणजे काही काम करत नाही, दिवसभर गोंधळ काय खाकाय पोकाय, पण तिचं एकदा परडी लागली ती काढलं. एवढं तरी काम करा म्हणले, नैवेद्य तरी तेवढा जाऊन टाकून या. ती बिचाऱ्याने ती नैवेद्याचं ताट बसलं, सायकलला लावलं आणि गेलं. जे ती मंदिर बघितलं लक्ष्मी आणि सर्वजण एवढ्या मोठ्याला शितूरची जाण लागली ती हायवे पर्यंत, किंवा आपला कवा नंबर लागायचा, आपण कवा ती नैवेद्य दाखवायचा, कवा आपली घरची लोक जेवायचे. अरे शेजारी मात्र मुगलच मंदिर आहे, आपण तिथं जाऊ. सगळी लोक इकडे गेले, त्यांनी एकटं तिकडे गेलं. नैवेद्याचं ताट घेऊन लाडू, करंजी, बर्फी, चकल्या चुकल्या, शंकरपाळी आणि ताट नैवेद्याचं घेऊन जसं त्या अवधूताच्या मंदिरामध्ये पाऊल टाकला, देवी प्रसन्न. देवी तसंच घाबरली ना, त्याला काय वाटलं की पाहिजे दिवस लक्ष्मी प्रसन्न होईल. बालका काळी बोल, मी तुझा प्रसन्न झालेला आहे. तेव्हा मला आत्म येऊ दे की देवी खुश. पहिल्याच कितीतरी वर्षातून हा दुःख तरी पाऊलच टाकलं, ती जाया तुझ्या ती सगळं ती साफ करत आलं. देवी म्हणजे तुझा प्रसन्न झाले, मोठ तुला काय पाहिजे, काय मागावं त्यांनी. मला तू प्रसन्न झाली, माझ्या एवढी कृपा आहे. मागणारा हुशार लागतो, किती हुशार होता. तू काय म्हणला माहितीये, तू माझ्या घरात निघून जा बस. अवधूसर काय मागितलं, तू माझ्या घरातून निघून जा. ती म्हणली तथास्तु. ती गेली, लक्ष्मी आली घरी. जास्त एवढून दिवस पडलेलं मात्र्याचं घर, राजवाडा सोन्याचा झाला. घरात सोनं ठेवायला जाणार नाही. प्रचंड पैसा, अष्टलक्ष्मी, एवढा प्रसन्न, भयंकर कृपा झाली लक्ष्मीची. घरी बाहेर आला तर सायकल बी सोन्याची झाली. तो आपलीच आपली घरी गेला, एवढं सोनं, आनंद झाला. शेजारचा मित्र भेटला, भाऊ कशी काय लॅटरी लागली, मला इकडे कोण सांगू नकोस, काय लाडू, जिलेबी, चकली, शंकरपाळे घेऊन मंदिरात जा, तुला काय मागायची ते देवी देती म्हणतात. रामभाऊ गेले गाडी घेऊन गेले. पहिलेच पाहिजे नुसती दाखवत झाले, प्रसन्न आहे मी तुझ्या, ये आती. रामभाऊ खुश झाले. जसे आत पाऊल टाकला, देवी प्रसन्न. अवधूत म्हणजे काय पाहिजे, माझ्या घरी येऊन वाह. रामभाऊचा सोन्याचा अंडा होता, रांजण फुटला, काहीच राहिलं. आता तुम्ही विचार करा, तुम्ही जी लक्ष्मी अलक्ष्मी एवढ्या नोटा बेटा नव्या पोचायला ठेवता, सोनं ठेवता त्याच्यावर. बरेच लोकांना मानते, पण पूजेला थोडाच करते. आणि जर ती किरसुनी अवधूसाठी जर त्याच्यावर लुटून आणतो, गादीला सगळ्याच माल काय रे. म्हणून अलक्ष्मी लक्ष्मीच्या बरोबर पूजत नाही. ती कोपऱ्यातच, ती बाजूला, त्या दिवशी फक्त तिला मान आहे. आणि पूजा करताना काय म्हणायचे तिला, माझ्या घरातून
तुम्ही काय म्हणता, बया इथंच राहा, ऐकून ज्या ठेवली मला, मग बरोबर ती तुला मी उलटी पलटी करते, काय ठेवत नाही. मग बँकेचे हप्ते, बचत गटाचे हप्ते, इकडचे हप्ते, तिकडचे हप्ते, आणि दिवसभर ती खाणार. तिचा नादच सुटत नाही यांचा. मनात तुम्ही या घरातलं सगळं अवगुण घालून टाक. त्या दिवशी म्हणा ना तुम्ही, या घरातली सगळी अवगुसा घालून टाक, या घरातले पीडा घालून टाक. कधीतरी प्रामाणिकपणे सांगा, कृष्णीची पूजा करून तुम्ही असं म्हणता. मी सांगतो, लिहून देतो, कोणीच काही म्हणलं नाही. उलट तिची वटी बिटी भरून हळदी कुंकू, शिवाय आपल्या घरातल्या बाया, शेजारच्या बाया, औषध करा, औषध करा, औषध करा. म्हणून अशा पद्धतीने ती अलक्ष्मी, लक्ष्मी आणि कुबेर एकत्र पूजा नाही, एकत्र पूजन फक्त लक्ष्मी आणि कुबेर आहे. अशा पद्धतीने दोन पूजा तुम्हाला करायच्या. ती लक्ष्मीचे पूजन केल्यानंतर लक्ष्मी आणि कुबेराला सांगायचे, हे माता महालक्ष्मी, हे कुबेर देवता, आमच्यावर आपली अखंड कृपा असावी आणि या घरात तुमचा नित्य अखंड निवास असावा की ज्यामुळे मी तुमची सेवा करू शकतो. कसं पाहिजे, अखंड नित्य, म्हणजे तुमच्या घरात कधीच पैसा कमी पडत नाही, पण तुम्हाला काय मागावं हेच करत नाही. तुमच्या लक्ष्मी पूजनाला भांडण नवरा सणाला भांडण करत जाऊ नये. एक दिवस सुट्टी घ्या आणि आपल्या सणबीत भाऊबीज बिवबीज झाली, एक दिवस शनिवार काढा, मारुती देवळाच्या मागं जा, एकाकडे स्टंप द्या, एकाकडे बॅग द्या आणि बारक्या पोर त्यांच्या पोराने म्हणतात, पप्पा पोर तुमचे टाका पोर. काय एकदाच मॅच होत्या, काय होईल भांडण करू नका. कारण आपण सणासुदीला नेमकं मला लोक उपदेश करतात, महाराज सण आला की आमच्याकडे भांडण का, त्याचं कारण तुम्ही नीट राहत नाही. पाण्याचा भाग म्हणते जिलबी करायची, तू कशाला म्हणते लाडू करायची, जिलबीच करणार, विशेष सांग. भांडणं आपल्या वादातून, आपल्या बोलण्यातून, विचाराच्या विसंगतीतून होत असतो. म्हणून विचाराची संगत एकत्र ठेवा. आणि जो जी म्हणत ना, तुम्ही मला एक दिवस काय हरकत नाही, हा छान म्हणली पूजा, आणि तू लक्ष्मी आहे, तुझ्या हातून पूजा करास, किती आनंद वाटत त्या बाई भाऊबीला, करा ना, काय हरकत नाही. पण भांडण जर चुकून आपण घरात केलं तर त्याचा दोष लागतात. म्हणून सणाला भांडण होण्याचा काहीच कारण नसतं. विनाकारण भांडण करत जाऊ नका. आणि अशा पद्धतीने ही दिवाळी तुम्हाला सगळ्यांना आनंदाची, भरभराटीची, सुखाची, समृद्धीची जावो अशी भगवंताच्यासाठी प्रार्थना करून राहिलेला एकच विषय राहिलाय भाऊबीजेचा. आता भावा बहिणीचं प्रेम कमी झालं, सगळं कोर्टात उभं राहिलं. त्याच्यामुळे आता भाऊबीजेची जी काही, आणि भाऊबीज पौराणिक आणि सुंदर तुम्ही ठेवलीच नाही. बहीण पहिली आमच्या अशा आठवते आम्हाला, भावाला भाऊबीजेला की पुरणपोळीचं काय देत असतो, प्रचंड गोड जेवण किंवा गप्पा गोष्टी. आता भाऊ यायचा म्हणजे बाकऱ्यांना भाऊ येतोय, म्हणणार या लोल्या जी भाऊबीजेला म्हटणं खात्यांना आजारी पडून मागते. बघू आता कोण खात, काय मरतात का नाही खाल्ले. आणि सणाला, चांगल्या सणाला बलिप्रतिपदा राहिली आपली. बलिप्रतिपदा आणि भाऊबीज या दोन गोष्टी पुढच्या गुरुवारी भाऊबीज शेवट लक्षात घ्या. बलिप्रतिपदा आणि भाऊबीजेचं महत्व पुढच्या गुरुवारी, त्याच गुरुवारी सांगत, पण त्या गुरुवारी एवढी गर्दी नाही होणार. काहींच्या नद्या गुंतलेल्या असतात. ते डॉक्टर कसं म्हणतो, नदी गुंतली, नदी गुंतली, लगेच शिजत करावं लागतं. मग ती नदी घाल्या दुसरी नदी परत टाकायला लागते. पुढच्या गुरुवारी नद्या म्हणून पब्लिक कमी, कोणी ते सांबर वाचायला, तांबडा रस्सा शोधला नका. इतके वर्ष मठात येत आहेत तरी मी काही लोकांची भावना आहेच. अजून एक जर मला म्हणते थोडे दिवस राहा, थोडे दिवस राहा, किती दिवस, थोडे दिवस.
आपण पाहुणे सगळे ठाक येतो. कधी बोलवून मग गुरुची नाही गाठण, काय अनुग्रह नाही, काय नाही काय नाही. किती दिवस, अजून थोडे दिवस थांबा थांबा थांबा. ठीक आहे, पुढच्या पौर्णिमेला. ठीक आहे, आले आले आले, पुढची पौर्णिमा आली. अरे कशासाठी? बस की आता. माणसाने वैराग्य क्षणात निर्माण झालं पाहिजे. आणि ज्या माणसाच्या मनात क्षणात वैराग्य निर्माण होतो तरी क्षणात माळ घालावी. मला एकच माणूस भेटला असा, महाराज माळ घालायची. म्हणलं आता घालत असतो. नाही म्हणलं मला आत्ताच घालायचे. म्हणलं मी तुला अनुभव देऊ शकत नाही. म्हणलं का? म्हणलं त्याला काळ लागतो, वेळ लागतो. नाही म्हटला, मला आत्ता म्हणजे आत्ताच अनुभव घ्यायचा. रात्री 11:30 वाजले. झोपायची गेली. तू इथं कुठं मंत्र मित्र कवाबी असते? नाही म्हटला, आत्ताच मला जायचे. म्हणलं मान नाही माझ्याकडे, मला मी घेऊन आलो. आता काय करा? म्हणलं तुला आंघोळ करायला लागल. तो ते आंघोळ करून आलं. म्हणलं उद्या सकाळी. आत्ता म्हणजे आत्ताच. आणि खरं स्वामी शपथ, त्यांनी रात्री 11:15 अनुग्रह घेतला. आणि तो माणूस आजही महाराजांचा प्रचंड चर्चा करतो. एका क्षणात वैराग्य त्याने निर्माण केलं. आणि एवढा प्रचंड भयंकर नाना प्रकारचे त्याला व्यसन होती, सगळी सोडून दिली. काही व्यसन नाही. आता एकच आहे, ते हे नामाचं व्यसन. अखंड नामचिंतन करतो. म्हणून आम्ही मागे लागायचो. आहे घाल थांबा, शाळ होऊया, आखाड होऊया. बर आखाडे गेलेले आम्ही म्हणतात आता आता नको. जरा ते आमचं जरा जागरण गोंधळाचं राहिले, तेवढं गोंधळ की करायचे. जागरण गोंधळ झालं म्हणलं आता तरी माग नाही. आता घालायचीच आहे. ठरले की ह्या पौर्णिमेला मी आलोच. त्याच्या 3 पौर्णिमा गेल्या. आता बाबा आता तरी घाल. आता अक्कलकोटला आपली पालखी जाणार आहे, ती मला माहितीच आहे की कशाला सांगायला. ह्या पालखीला 100% मी माळ घालणार. आता तू म्हटला तर तो माल तर घालू नकोस. त्याने माल तुरीच लावली गेली 6 महिन्यापासून. त्याची इच्छा. मी आता त्याच्या मागे जास्त लागत नाही, पण एखाद्याच्या चांगलं होत असेल तर निश्चित त्याच्या मागे लागतो. माझा धर्म आहे. जे अखंड अक्कलकोट स्वामी महाराजांच्या आशीर्वाद तुम्हाला या दिवाळीच्या उत्सवाच्या निमित्त पुण्याच्या प्राप्त व्हावे. येणाऱ्या 4 नोव्हेंबर 2025 रोजी पालखी प्रस्थानाचा मोठा कार्यक्रम आपला आहे. लवकरात लवकर नावं द्या, नाव नोंदणी करा. नावं सांगायला अडचण नाही, नाव घ्यायलाच तुम्हाला अडचण नाही, तर नाव नोंदणी करायला काय अडचण नाही. प्रत्येकाने जास्तीत जास्त लोकांनी आपली नाव नोंदणी आजच्याच करा. कारण ऐन टायमिंगला सगळ्यांनीच गोळ केला तर पुढचं नियोजनाला अडचण होती. प्रचंड या वर्षीचा पालखी सोहळा इतर पालखी सोहळ्यापेक्षा या वर्षीचा प्रचंड मोठा पालखी सोहळा आहे. आणि प्रचंड मोठा असा प्रस्थान सोहळा आहे. या सोहळ्यासाठी सगळ्यांना प्रत्येकाने या स्वामी सेवेचा प्रसार प्रचार करायचा आहे. प्रत्येकापर्यंत पालखी सोहळ्याची माहिती पोचवायची आणि जास्तीत जास्त स्वामी सेवेला आपल्याला पालखी सोहळ्याला त्या ठिकाणी आणायचे. आणि हे